मध्ये मस्तपैकी कोकणी फिश करी, आणि ते पण इझी स्टेपमध्ये. मी मस्तपैकी बाजारातनं ताजे मासे आणलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. त्यामध्ये मी आता थोडंसं हळद टाकणार आहे, मीठ टाकलं आहे. आता मी थोडंसं हळद पावडर टाकते आहे. त्याच्यानंतर मी कोकमचं पाणी करून घेऊन कोकमचं पाणी मी त्याच्यामध्ये टाकते, जेणेकरून माशाला वास येणार नाही. आणि त्याच्यानंतर ते सगळं व्यवस्थित मी कालवून घेतानाच पुन्हा मी त्याच्यामध्ये एक लाल मिरची पावडर टाकून घेते आणि ते मॅरिनेट करायला ठेवते एक 15-20 मिनटासाठी. त्याचबरोबर मी इकडे लसूण, कोथिंबीर आणि मिरची घेतले. सुरुवातीला मी लसूण आणि मिरचीची ठेचा तयार करून घेणार आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेते. त्यामध्ये मी आता हे जो ठेचा आहे तो त्याच्यामध्ये टाकणार आहे. थोडंसं परतवून घेईन आता. आणि त्याच्यानंतर हे जे मॅरिनेट केलेलं मासे आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकेन आणि हलक्या हाताने थोडंसं हलवून घेईन आणि थोडं स्टीमला ठेवत नेईन. त्यानंतर मी कोथिंबीर, खोबरं, मिरची, लसूण, जिरं ह्याची मी पेस्ट करून घेतली आणि ती पेस्ट आता मी एक 10 मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकले. त्याचबरोबर मी थोडंसं घरगुती मसाला पण टाकला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते आता मी शिजवायला ठेवणार आहे 15 ते 20 मिनटासाठी. त्यानंतर चवीप्रमाणे तुम्हाला मीठ आणि तुम्हाला जर कोकणी फिश मसाला असेल तेही तुम्ही ॲड करू शकता. इथे मी सुकं खोबरं टाकलं आहे, पण तुम्ही ओलं खोबरं टाकला तर अजून चव छान येईल. आणि त्यावरती मी कोथिंबीर टाकले. त्याच्यामुळे त्याचा स्वादिष्ट आणि त्याचा वास जो आहे